तर विद्यार्थी मित्र बघा, या लेक्चर मध्ये आपण ट्रिगोनोमेट्री मधला थर्ड बेसिक पॉइंट बघणार आहे। त्या पॉइंटचं नाव आहे कॉम्प्लिमेंटरी अँगल। विद्यार्थी मित्र बघा, कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे काय, तर कॉम्प्लिमेंटरी अँगलला आपण कोटिकोन असं म्हणत असतो, बरोबर आहे। तर बघा विद्यार्थी मित्र, कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे काय, तर दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असेल तर त्याला आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल असं म्हणतो। सपोज आपण दोन अँगल कन्सिडर केले, अँगल एक्स अँड अँगल वाय। तर आता कॉम्प्लिमेंटरी अँगलचा रूल काय सांगतो, दोन कोनांच्या मापांची बेरीज जर 90 अंश असेल तर त्याला आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणतो। म्हणजे बघा की अँगल एक्स प्लस अँगल वाय इज इक्वल टू किती असतं, 90 डिग्री। इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल की समजा जर एखादा अँगल आहे, एखादा एक्स इज इक्वल टू आपण जर 45 डिग्री घेतलं तर तुम्ही या फॉर्म्युलाने इझिली फाइंड आउट करू शकता। कसं होणार, एक्स ची व्हॅल्यू किती आहे, एक्स ची व्हॅल्यू आहे 45 डिग्री प्लस अँगल वाय तसाच इज इक्वल टू 90 डिग्री। तर वाय ची व्हॅल्यू मला किती मिळणार, 45 डिग्री। अँगल वाय इज इक्वल टू 45 डिग्री। जर दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असेल तर त्याला आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल असं म्हणत असतो। आता ट्रिगोनोमेट्रिक रेशो किती आहेत, तर ट्रिगोनोमेट्रिक रेशो 6 आहेत। पहिला आहे साइन थिटा, त्यानंतर येतो कॉस थिटा, त्यानंतर येतो टॅन थिटा, त्यानंतर येतो कॉट थिटा, त्यानंतर येतो सेक थिटा आणि त्यानंतर येतो कोसेक थिटा। बघा ट्रिगोनोमेट्रिक रेशो किती आहेत, ट्रिगोनोमेट्रिक रेशो 6 आहेत। साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, कॉट थिटा, सेक थिटा आणि कोसेक थिटा। तर बघा विद्यार्थी मित्र, मी ज्यावेळी तुम्हाला इनव्हर्स फॉर्म्युला लक्षात ठेवायला सांगितलं होतं त्यावेळी मी तुम्हाला ट्रिक सांगितलेली की लांबचे नातेवाईक। आता मी तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी अँगल लक्षात ठेवायला सांगेन, त्यावेळेची ट्रिक असणार आहे जवळचे नातेवाईक। काय असणार आहे, जवळचे नातेवाईक। म्हणजे याचा अर्थ काय होतो मला सांगा, की साइनचा कॉम्प्लिमेंटरी कोण, कॉस, टॅनचा कॉम्प्लिमेंटरी कोण, कॉट, सेकचा कॉम्प्लिमेंटरी कोण, कोसेक। म्हणून फॉर्म्युले काय आहेत बघा, की साइन थिटा इज इक्वल टू कॉस ऑफ 90 मायनस थिटा। त्यानंतर पुढचा फॉर्म्युला येतो टॅन थिटा इज इक्वल टू कॉट ऑफ 90 मायनस थिटा आणि पुढचा फॉर्म्युला येतो सेक थिटा इज इक्वल टू कोसेक ऑफ 90 मायनस थिटा। म्हणजे विद्यार्थी मित्र, साइनचा कॉम्प्लिमेंटरी कोण, साइनचा कॉम्प्लिमेंटरी कॉस, टॅनचा कॉम्प्लिमेंटरी कॉट, सेकचा कॉम्प्लिमेंटरी कोसेक थिटा। म्हणून पहिला फॉर्म्युला काय बनला, साइन थिटा इज इक्वल टू कॉस ऑफ 90 मायनस थिटा। दुसरा फॉर्म्युला आहे टॅन थिटा इज इक्वल टू कॉट ऑफ 90 मायनस थिटा। तिसरा फॉर्म्युला आहे सेक थिटा इज इक्वल टू कोसेक ऑफ 90 मायनस थिटा। विद्यार्थी मित्र, जर यामध्ये तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्सद्वारे कळवू शकता। नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण याचा पुढील भाग पाहणार आहोत। धन्यवाद।